आवाज डायरेक्ट त्यामुळे क्षमा मागते. असं विद्येच्या प्रांगणात प्राजक्तांच्या मनांची उधळण झाली. विद्येच्या प्रांगणात प्राजक्तांच्या मनाची उधळण झाली. कोमल स्वराने आपल्या विनोदपूर्ण वातावरणात येणीपीची सहल झाली. कारण 4 लोकांचा जे अनुभव आहे त्या अनुषंगानं सुचलेली कविता आहे. कवितेला थोडंसं नंतर सादर करतोय, परत एक चारोळी सुचली त्यावरून सादर करतोय. सुंदर कसं दिसावं ते फुलाकडून शिकावं. सुंदर कसं दिसावं ते फुलाकडून शिकावं आणि वर्गात चेतक बदल कसा करावा तो विनोद सरांकडून शिकावा. दुसरी कविता आहे तेजस्वी कसं राहावं ते सूर्याकडून शिकावं. मित्रांनो, तेजस्वी कसं राहावं ते सूर्याकडून शिकावं आणि शिकवता शिकवता कथा एखादी कशी सांगावी ते प्राजक्ता मॅडमकडून शिकावं. शीतल कसं राहावं ते चांदण्यांकडून शिकावं. मित्रांनो, शीतल कसं राहावं ते चांदण्यांकडून शिकावं आणि एखादा घटक पटवून कसा द्यावा ते फक्त विद्या मॅडमकडून शिकावं. आणि आपले परमपूज्य प्रवाही कसं राहावं ते नदीकडून शिकावं. प्रवाही कसं राहावं ते नदीकडून शिकावं आणि जीवनाची उदाहरणे देऊन विद्यार्थ्यांना कसं शिकवायचं हे आमच्या फक्त कोमल सरांकडून शिकावं. कोमल सरांकडून शिकावं. विद्या विनयाने शोभते असं आपण म्हणतो, त्यावरून 4 ओळी सुचलेले लिहितोय. विद्या विनयाने शोभते प्राजक्ता उधळे ज्ञान. विद्या विनयाने शोभते प्राजक्ता उधळे ज्ञान. कोमल विचार सारे विनोदाशी अभ्यास महान. या पद्धतीने सुचलेली कविता आहे आणि सरांनी जो टॉपिक दिलेला होता ते तुमच्या समोर सादर करतोय. ज्याला सुरुवात सरांनी अशी दिलेली होती, फुलोरा हा ज्ञानाचा दश दिनामध्ये फुलला. फुलोरा हा ज्ञानाचा दश दिनामध्ये फुलला. विद्येच्या अमोघ वाणीने सुगंध सारा दरवळला. फुलोरा हा ज्ञानाचा दश दिनामध्ये फुलला. प्राजक्त फुलांच्या विचाराने ज्ञानसागर बहरला. फुलोरा सारा ज्ञानाचा दश दिनामध्ये फुलला. विनोदपूर्ण वाणीने परिसर आमचा बहरला. फुलोरा हा ज्ञानाचा दश दिशामध्ये फुलला. कोमल आवाजाने येणीपीचा अभ्यास सदैव बहरला. फुलोरा हा ज्ञानाचा दश दिशामध्ये फुलला. विद्या प्राजक्ता विनोदाने कोमल फुलाने बगीचा आमचा सजला. बगीचा आमचा सजला.